गणपती बाप्पा मोरया. ही फ्रीज, गॅस आणि सिंक एका लाईन मध्ये येते. वास्तू नक्की बघा. त्याच्याबद्दल सांगा, कुठं कुठं काम केलंय अजूनपर्यंत. दुबईला गेले. दुबईला जेवणात काय आहे? चिकन आणि भाकरी. पण मम्माला तर भाकरी बनवता येतच नाही. मग आज कोण आलंय? रवी साहेब, गुड मॉर्निंग. काय घेऊन आले? ड्रम. टाईल भिगोसाठी आज काय करणार? टाईल चालू करतोय. वॉल टाईल्स. तर काल आपण रवी साहेबांसोबत गेलो होतो कलंबोलीमध्ये टाईल मार्केटला आणि तिकडनं टाईल घेऊन आलोय. आज टाईल लावायचं काम आहे ना? टाईल दाखवू का? हा, टाईल दाखवा. पण आज टाईल लावायचं काम आहे. त्यासाठी मिस्त्री आलेत बघा. हो मिस्त्री, नमस्कार. हो ताई, नमस्कार. हाय क्वालिटी. हा, आणि सर्वात हाय क्वालिटीच्या टाईल्स. उमाची चॉईस. थांबा, असं उलट होतंय. सूर्य इकडनं येतात ना? हा, ही बघा, ही टाईल आम्ही सिलेक्ट केली. 1000 रुपये पेटी आहे. 95 स्क्वेअर फूट आहे. आमच्या कॉन्ट्रॅक्टरची चॉईस आहे. खूप महाग पडली त्यांना टाईल बिचाऱ्यांना. आहे ना? भारी आहे ना? पण टाईल मारायच्या आधी पाणी मारतात बघा. पूर्ण भिंत ओळी करणार काय? हा, पूर्ण भिंत ओळी करणार आहे. नाही, कामसाठी डेली फोन येऊ लागलाय. आता ऐकलं तुम्ही आता ना? तर रवी साहेबांची खूप सारी वेटिंग आहे. एकदम मेहनती कॉन्ट्रॅक्टर आहेत. स्वतः काम करतोय मी. आणि बाकी सर्व कारीगर पण आहे आणि काम पण घेतोय. काम पण घेतात आणि स्वतः काम पण करतात. मेहनती माणूस आहेत म्हणून लोक मागे लागतात की आमचा पण करून द्या, आमचा पण करून द्या. आता तुमचं 2 माणसं फोन आता नाही आले. 2 माणसं फोन. मला पण विचारत होते एक जण की रवी साहेबांचा नंबर भेटेल काय आम्हाला पण. त्यांचा नंबर देतो मी. करा कॉन्टॅक्ट त्यांना. तुमच्या किचनचा किंवा छोटा मोठा काय घराचा काय काम असेल किंवा पूर्ण घराचा रिनोव्हेशन असेल, त्यांना कॉन्टॅक्ट करा. ओके, स्क्रीनवर नंबर देतो रवी साहेब. व्यवस्थित जसं आमचं काम केलं तसंच करून द्या. अजून झाला नाही पण आता काय टाईल्स लावायच्या आधी पाण्यात टाकायला लागतात काय? हा, हे बघा, भिजवायला लागतात. हे बघा, मोठा ड्रम घेऊन आले. मग तुमच्याबद्दल सांगा, कुठं कुठं काम केलंय अजूनपर्यंत? साहेब, काम तर मी लई ठिकाणी केलंय. इथं मुंबईला पण केलंय. हा, लई जागा इथं तर लई जागा केलंय आपल्या म्हणजे फुल एक्सपिरियन्स आहे ना? हा. मग सुरुवात कशी झाली तुमची? मी सर पहिले तर स्टार्ट मी बॉम्बेमधून सुरुवात केलंय. मग नंतर दुबईला गेले. दुबईला? हो, काय बोलताय? दुबईला गेले. आपल्या इथं मोठी बिल्डिंग भुज खलिफा 18 महिने काम केलंय मी. बुर्ज खलिफा मध्ये? हो. बापरे. अरब कंपनीमध्ये. हा, तर भारी कॉन्ट्रॅक्टर आहे आपला इंटरनॅशनल. मग ते मस्कटला केलंय. हा, एबीएम कंपनीमध्ये केलंय. LNT मध्ये केलंय. बापरे, म्हणजे छान अनुभव आहे ना बऱ्याच तुम्हाला? कंपनीमध्ये केलंय साहेब. हो. हा, तर बघा, एकदम A1 क्वालिटीचे आपले कॉन्ट्रॅक्टर आहेत. बुर्ज खलिफा मध्ये काम केलं. काय काम केलं बुर्ज खलिफा? कॉन्ट्रॅक्ट नाही केलं तर कारगर गेलो होतो मी तिथं. अच्छा अच्छा, कॉन्ट्रॅक्ट केलं असतं तर मी तुमच्या हाताशी असतो कामाला. काय काम केलं तिकडे? हेच काम, बांधकाम, प्लास्टर, लादी, टाइल्स, हा, हेच काम. मग तिथे कशी काय सेटिंग लागली? तुम्हाला कसं बोलवलं? तिथून गेलो होतो दुबईतून. तिथून मी पहिले माझा इथं क्लायंट आला होता बाहेरगावातून. हा, इथं पहिले एंट्री घेतली आमची. इंटरव्ह्यू घेतला. इंटरव्ह्यू पास झालं. मग ते फ्री विजा देतो त्याला. अरे बापरे, आता 3 पासपोर्ट आहे माझं. 3 पासपोर्ट आहेत? बापरे, म्हणजे आपले एकदम भारीवाले कारागीर आहेत जे शिकून शिकून कॉन्ट्रॅक्टर झाले. झालं ना. मी स्वतः मोठं कॉन्ट्रॅक्ट नाही, म्हणजे काम करून हा, तरी पण अजून काम करतात बघा. अजून कामच स्वतःहून. करता होतो. भारी भारी. तर टाइल्स आता आपण थंडगार करतोय, भिजवतोय त्यांना म्हणजे स्ट्रॉंग होते. आणि हे तुमचे मित्र हे पण तुमच्या सोबत होते? हा, हे पण सोबत. हे पण दाखवलं खाली जाऊन. सोबत होते हे पण मिस्त्री? हो. हा, दोन्ही मिस्त्री आमचे एकदम भारी आहेत आणि भारी काम करतात. आता टाईल लावायला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. झाली सुरुवात बघा टाईल लावायला. जेव्हा कॉन्ट्रॅक्ट चालू केला तेव्हा नारळ फोडला. आता गणपती बाप्पांचं नाव घेऊन सुरुवात केली बघा. हा, पेढे पण आणले होते. हो, माव्याचे पेढे आणले. तर सर्व कॅल्क्युलेशन करून मेजरमेंट काढलेत आणि सुरुवात झाली बघा. पहिली टाईल लावायला ना? पहिली टाईल लागते किचनची. तर नक्की तुमच्या शुभेच्छा पाठवा आणि छान आपला किचन होऊ द्या. बोला गणपती बाप्पा मोरया. दुबईचे कारीगर आपल्या घरामध्ये. तर गणपती बाप्पांचं नाव घेऊन पहिली टाईल लावून झालेली आहे. व्हॉट बोलते? हा, तर उमा मॅडम इथे बसल्यात. काय ऑर्डरवर ऑर्डर? ऑर्डर बुकिंग? ऑर्डर नाही तो ऑर्डर दुसरं, ये बुकिंग. हा, 2 वेगवेगळे शब्द आहे. हा, तर आपली लेह लडाखची ट्रिप आहे
12 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट हो. त्यानिमित्त बघा बुकिंग घेऊन बसलेली आहे. यस. किती बुकिंग झाल्या? आपल्या आता 15 बुकिंग झालेलं आहे आणि आपण 3 जण असणार आहे, म्हणजे टोटल 18 बुकिंग आपलं झालेलं आहे आणि तिकीट्स पण बुक केलेले आहे, एअर तिकीट्स पण बुक झालेले आहे. तर आपल्याकडे फक्त आता 12 सीट बाकी आहे डिस्काउंटसाठी. तर लवकर लवकर बुक करा मंडळी. तर 51,000 आपली लेह लडाख 6 नाईट 7 डेज ची ट्रिप आहे, ज्याच्यामध्ये आपण कुठे कुठे फिरणार आहोत? ले, नुब्रा व्हॅली, पँगॉंग लेक, खूप सारे जागा असणार आहे. पँगॉंग लेकला स्टे करणार आहोत. नुब्रा व्हॅलीला आपण कॅमल राईड करणार आहोत. भारतातला शेवटचा गाव तो म्हणजे टुकटुक विलेज. टुकटुक काय थायलंडला चालली? टुकटुक विलेज. टुकटुक विलेज तो पण आपण एक्सप्लोर करणार आहोत. ऑल मील असणार आहे, सर्व काही इन्क्लुडेड. मुंबई टू मुंबई म्हणजे मुंबईवरनं लेह लडाख, लेह लडाख टू मुंबई पर्यंत घेऊन येणार आम्ही सर्व काही तुम्हाला येस, फिरवून. आमच्या सोबत फिरायला आवडतात ना, तर नक्की या. ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेज आहे, फक्त 51,000 मध्ये. Yes. आणि आणखी 12 जणांसाठी स्पेशल डिस्काउंट असणार आहे. 12 नाही 15 जणांसाठी, कारण ते 3 आपण आहोत ना. हा. तर 15 जणांसाठी स्पेशल डिस्काउंट आहे. तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि लेह लडाखला चला आमच्या सोबत फिरायला. काय फटाफट काम चालू आहे ना. मस्त एकदम टाइल्स पण लावायला स्टार्ट केलंय. कसं वाटते व्हाईट कलरचा टाइल्स? तू सांग, तुझी चॉईस आहे. माझी चॉईस आहे. मस्त वाटते. तुला कसं वाटते? मस्त वाटते. लावल्यावर एकदम बघ सुंदर वाटेल. कैसा लग रहा है भैया? अच्छा लग रहा है ना व्हाइट कलर का? ठीक है. महंगा है. ठीक आहे ठीक आहे. अरे प्रणित, आपल्याला कमेंट आलेला बघ, आपल्या सिंक आणि गॅस असं आजूबाजूला नाही लावायला पाहिजे आणि फ्रीजची लाईन एकाच लाईनात नाही पाहिजे म्हणून. त्याच्याबद्दल काय बोलणार? हो, ते कंस्ट्रक्शन वाले सर होते, त्यांनी कमेंट केली होती की फ्रीज, गॅस आणि सिंक एका लाईन मध्ये येते. वास्तू नक्की बघा. तर वास्तूप्रमाणेच आम्ही इकडे आमची गॅस आहे, शेगडी आहे ती घेतली. पहिले आमची इकडे उभी होती शेगडी, पण आम्हाला सांगितलं की या बाजूला शेगडी आली पाहिजे, जिथे बाथरूम आहे तिकडे, म्हणून आम्ही तिथे घेतली. आणि आता आपण काय एवढा मोठा किचन नाही बनवत की सर्व काही एका लाईन मध्ये येऊ शकते असं, पण जिकडे शेगडी येईल तो वास्तू बघितलाय आम्ही आणि त्याप्रमाणे आम्ही हे लाईन अप केलेलं आहे. पण आजूबाजूला पण नाहीये ना, आपल्याला जागा आहे तसं गॅसचा आणि फ्रीजला पण जागा आहे. फ्रीज एकदम या कोपऱ्यात येणार आहे, तो मिडिल मध्ये येणार आहे, पाणी तिकडे आहे. फ्रीज तिकडे ठेवला तर ऑब्स्टॅकल येईल, मग आतमध्ये यायला रस्ता कुठनं भेटेल. म्हणूनच आम्ही फ्रीज इकडे ठेवलाय, गॅस इकडे ठेवली आणि सिंक मस्त एकदम टेरेस साइडला आली आपल्याला. काही चुका होत असतील कारण जागा लिमिटेड आहे आपल्याकडे आणि आपला क्लाउड किचन पण आहे. क्लाउड किचनची पॅकिंग कुठं होणार तर इकडे करणार आहे, नाहीतर सर्व पसारा आमचा बाहेर असायचा हॉलमध्ये होते, म्हणून हे अशी प्लॅनिंग केली आहे. तर आपल्याला आणखी एक कमेंट आलेला आहे निशा सिंग. त्या मॅडमनी लिहिलेलं आहे की किचनची जे विंडो आहे ते पॉसिबल असेल तर कीप इट ब्रॉड अँड वाईड फॉर गुड सनलाईट अँड व्हेंटिलेशन. तर आपण तसंच ठेवलेलं आहे, बऱ्यापैकी ठेवलंय ना. तर किचनची विंडो आपण कसं कॅल्क्युलेट करतो, हा जो कडप्पा आहे त्याच्या बाजू म्हणजे जेवढा कडप्पा आहे तेवढी भिंत बांधावी लागते आणि इकडे जेवढा मोठा कडप्पा येईल तेवढी भिंत बांधावी लागते. पण तुम्ही हाईट बघताय है ना, ब्रॉड केलेलंच आपण ते सनलाईट. मी आरामात उभा राहतोय, म्हणजे 7 फूट असेल ना जास्त, 7 फूट आणि 4 फूट जेवढ्यात जास्तीत जास्त मोठी होता येईल करता येईल तेवढी केलेली आहे. ती स्लायडिंग आल्यावर आणखी छान दिसणार आहे. हे बघा, म्हणजे आरामात हवेनुसार उमा मॅडम रेसिपीज दाखवणार आहे आता तुम्हाला. तर आपल्याला संतोष कुलकर्णी सरांचे मेसेज आलेला आहे, चिमणी नवीन किचन मध्ये बसवा. तर चिमणीसाठी बघा इलेक्ट्रिशियननी पॉइंट काढलेला आहे, जिकडे गॅस शेगडी येणार त्याच्यावरतीच मस्त चिमणी येणार आहे. चिमणीचा आपण केलेला आहे, ते पण पॉइंट काढलेला आहे. मॉड्युलर हाय क्वालिटी वाला किचन मॉड्युलर बजेट मध्ये भारी वाला किचन बनवणार आहे. येस. आणि आपल्याला आता एक कमेंट आलेला आहे की रुपाली म्हात्रे, खरंच सांगा की रिनोव्हेशनला नक्की किती झालंय? तर रेनोव्हेशन अजून अंडर प्रोसेस आहे. कॉन्ट्रॅक्टरचे आणि फर्निचरचा आणि प्लंबर, इलेक्ट्रिशियन सर्व भेटून आपल्याला एक अमाऊंट येईल, ते आपण लास्टला सांगूया. जेव्हा आपला किचन पूर्ण होईल तेव्हा एक आपण डिटेल व्हिडिओ बनवूया, किती खर्च झाला, टाइल्सला किती लागले, प्लॅटफॉर्मला किती लागले, आपले रवी साहेब किती श्रीमंत झाले, ते सर्व सांगूया आपण. चालेल चालेल. आणि ते आपल्या किचन मध्ये जो ग्रिल लागणार आहे त्याचं पण काम होताना दिसतंय बघा. होईल ना 1-2 दिवसात सर्व. काय शिगा स्ट्रेट करताय काय? शिगा वगैरे स्ट्रेट करतायत, कटिंग करतील आणि वेल्डिंग करून ग्रिल बनवणार आहेत. तर रवी साहेब पण आले. हो, एक कमेंट आली होती
हा की किती खर्च झाला ते सांगा किचनचा. आम्ही म्हटलं किचन झाल्यावरती दाखवू रवी साहेब किती श्रीमंत झालेत ते. त्यांचा बंगला वगैरे दाखवू, गावातली शेती वगैरे दाखवू, मग तुम्ही अंदाज लावा किती खर्च झालाय. संध्याकाळ झाली, सर्व मंडळी गेली आपली आणि बघा किती काम झालंय टाइल्स मारायचा. आणि म्हणजे सुरुवात आपण इकडनं करतो तेव्हा फटाफट काम होते, पण जेव्हा आपण कोपऱ्याला येतो तेव्हा एकदम काम स्लो होऊन जाते. या कटिंगमध्ये भरपूर टाइम निघून जाते कोपऱ्याला. पण बघताय तुम्ही पूर्ण म्हणजे अर्धी भिंत ऑलमोस्ट झालेली आहे आपली. फक्त वरचा भाग राहिलेला आहे एक भिंतीचा आणि याच्या खाली. हे बघा. आणि कसा वाटतंय लुक मंडळी व्हाईट टाइल्सचा नक्की कमेंट करा. पूर्ण झाल्यावरती एक छान लुक येणार आहे. बघा आज जेवणात काय आहे? चिकन आणि भाकरी. पण मम्माला तर भाकरी बनवता येतच नाही. मग आज कोण आलंय? हॅलो गणेश चाचू आणि स्मृती आंटी. हॅलो. काय घेऊन आले? घेऊन आले अनायासाठी चिकन भाकरी आणि बिर्याणी. हा तर गणेश मित्र आपल्यासोबत नेहमी हॉटेल रेस्टॉरंटच्या व्हिडिओमध्ये असतो. आणि एक ताई विचारत पण होती, एक सर विचारत होते कोण आहे गणेश. तर गणेश आमचा भाऊच आहे जो आम्हाला नेहमी फूड ब्लॉगमध्ये सपोर्ट करत असतो आणि चांगल्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जात असतो, सजेस्ट करत असतो. तोच आज आपल्यासाठी जेवण घेऊन आलाय. का घेऊन आलाय जेवण? कारण एवढे दिवस तो बघतोय मम्मा सी फूड बॉईल काय बनवते, रेसिपी काय बनवते छोट्याशा गॅसवरती. कारण आपल्या किचनचं काम चालू आहे म्हणूनच ना. हा म्हणूनच मस्त छान छान बिर्याणी पण दिसते इकडे आणि चिकन पण दिसते. चिकन सुक्का ते सर्व काही घेऊन आलाय. उमाला कम्प्लीट आराम दिलाय. कांदा कापायला दिलाय पण. अच्छा कांदा कापायला. हा मोठी ऑर्डर होती तेव्हा पण तू कांदाच कापत होतीस ना. कांदा काप. आज भेंडी कापली तिने उद्याच्या टिफिनसाठी आणायच्या आणि आता कांदा कापते. पण वहिनीनी बिर्याणी, चिकन सुक्का आणि भाकरी घेऊन आले. खूप टेस्टी आहे. हा तर या सर्वांनी येस. या सर्वांनी जेवायला. तुम्ही पण या. हा तर आमचं किचनचं काम अजून 15 दिवस नाही होणार आहे. तर तुमच्याकडे 15 दिवस आहेत. बघा तुम्ही पण आमच्यासाठी असं जेवण घेऊन येऊ शकता. हा हा इतने सारे. राजा राजा राजाला कोणीतरी निशाणी पण करून ठेवल्या. कोण आहे माहित नाही. बघ कापून ठेवलंय. पोलीस चोराला पकड. मी आहे पोलीस. आणि चोर आहे चोर कोण आहे?